रोहिणी पाराधी एक नाव इंस्टाग्राममुळे सगळीकडे फेमस झालं होतं. पण काही तासापूर्वीच त्यांची एक बातमी समोर आली की सुप्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराधी यांनी टोकाचे पाऊल उचललं. आता या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोशल मीडियावर त्याच गोष्टीची चर्चा सुरू होती. प्रत्येकाला एकच प्रश्न पडला होता की हे असं कसं घडलं. सगळं यश मिळालं होतं, हॉटेल व्यवस्थित चालू होतं, रील्सवर लाखोंमध्ये व्ह्यूज यायचे, पण हे का घडलं? हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. तेवढ्यात काही पत्रकार थेट रोहिणी यांच्या घरामध्ये गेले. त्यांनी त्यांच्या सासऱ्यांची मुलाखत घेतली. तेव्हा सासऱ्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती सांगितली. ती ऐकून आणखीनच लोकांमध्ये शंकेचा कल्लोळ माजला होता. पण खरी खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा रोहिणी यांचा शेवटचा व्हिडिओ लोकांसमोर आला. आणि त्या व्हिडिओमध्ये जे दिसलं होतं त्याने शंका तिसरीकडे गेली होती आणि या प्रकरणाचं चित्र पलटून गेलं होतं. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाविषयी मीडियाला सांगितलं, जे कारण त्यांनी सांगितलं त्याने या प्रकरणाला एक नवीन दिशा मिळाली होती. आता पोलिसांचं कारण हे शेवटचं आणि अंतिम कारण आहे असं लोक बोलू लागले होते. पण तेवढ्यात एक बातमी समोर आली आणि ज्याने याचं सत्य बदलून टाकलं. ही बातमी जी होती रोहिणी यांच्या लग्नासंदर्भात. त्यांचं लग्न निलेश यांच्याशी झालं होतं. पण त्या लग्नाआधीचं एक असं धक्कादायक सत्य उघडकीस आलं की ज्याने या प्रकरणाचा चेहरा बदलला. सोशल मीडियावर अतिशय सुखी हे कुटुंब दिसत होतं, पण प्रत्येकाचा इतिहास असा असतो तसा याही दोघांचा इतिहास होता. तो इतिहासातले गुपित समोर आल्याने या प्रकरणाचे चित्र आता बदलले आहे. पोलिसांनी देखील आता तपासाची दिशाही त्या ठिकाणी बदलली आहे. मग खरंच या प्रकरणामागचं सत्य काय? रोहिणी यांचा तो शेवटचा व्हिडिओ नेमकं काय संकेत देत होता? सासऱ्यांनी मुलाखतीत नेमकं काय सांगितलं की ज्याने सगळ्यांचे डोळे पांढरे झाले? पोलिसांच्या हाती काय अंतिम कारण लागलं? काय आहे या घटनेमागचं सत्य? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. खरं तर रोहिणी पाराधे यांचा हा जीवन प्रवास अतिशय अवघड होता. जेव्हा त्यांचं लग्न निलेश पाराधे यांच्यासोबत झालं तेव्हा तो विवाह आंतरजातीय होता. यामुळे त्यांच्यासमोर अडचणींचे डोंगर उभे राहिले होते. पण एकमेकांवर असणाऱ्या अफाट विश्वासामुळे हे जोडपं पुण्यात येऊन राहिलं आणि तिथंच त्यांना सोशल मीडियाच्या ताकदीचा अंदाज आला. निलेश हे लोकल पत्रकार म्हणून काम करायचे, त्यामुळे दोघांनी मिळून व्हिडिओ बनवण्याची सुरुवात केली. आता पुण्यात सुरू झालेला त्यांचा हा प्रवास थेट मंगळवेढ्यामध्ये येऊन थांबला. जेव्हा त्यांना सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळाली तेव्हा त्यांनी स्वतःचं हॉटेल सुरू केलं. हॉटेल टाकल्यानंतर एकामागोएक अनेक नवीन शाखासुद्धा उघडल्या आणि त्यानंतरच हा भयंकर प्रसंग घडला. यशाच्या अगदी शिखरावर असताना असा काय दगा झाला? याचं कारण जेव्हा शोधलं गेलं तेव्हा त्याची मूळ पाळंमुळं पुण्यातील जुन्या इतिहासात सापडली. काय होतं रोहिणी पाराधे यांच्या आयुष्यातील ते गुपित? लग्नाच्या वेळी नेमकं असं काय झालं होतं ज्याचा संबंध आजच्या या घटनेशी जोडला जातोय? पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय उघड झालं? खरंच ही घटना घरातल्या वादामुळे झाली की याच्या मागे जुनं काहीतरी मोठं कारण दडलेलं होतं? ही घटना घडल्यानंतर गावात आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. अशातच विलास पाराधे, जे रोहिणी यांचे सख्खे सासरे आहेत, त्यांची मीडियाने घेतलेली मुलाखत या केसमध्ये सगळ्यात मोठी टर्निंग पॉइंट ठरली. TV9, लोकमत आणि पुढारीसारख्या महाराष्ट्रातील मातब्बर न्यूज चॅनल्सच्या कॅमेऱ्यांसमोर विलास पाराधे यांनी त्या दिवशी नेमकं काय काय घडलं याचा सगळा घटनाक्रम मांडला. त्यांनी सांगितलं की त्या दिवशी गावामध्ये ग्रामसभा बोलवण्यात आली होती. ते स्वतः सकाळीच गावातील ग्रामपंचायतीमध्ये गेले होते आणि दुपारचे 1:30 वाजेपर्यंत त्या सभेच्या कामात पूर्णपणे अडकले होते. तिथे सगळं काही व्यवस्थित पार पडलं. काही लोकांनी थंड पिण्याची मागणी केली म्हणून त्यांनी स्वतः जाऊन ते आणून दिलं. सभा आटोपल्यानंतर ते आपल्या घरी परत आले, पण गडबडीत त्यांचा मोबाईल ग्रामपंचायत ऑफिसमध्येच विसरून राहिला होता. सासऱ्यांनी पुढे सांगितलं, मी जेव्हा दुबारा माझा मोबाईल घेण्यासाठी गेलो आणि तिथून परत येत होतो, अगदी त्याच वेळी मला फोन आला की हॉटेलमध्ये अशी मोठी दुर्घटना घडलीये. ते ऐकल्या ऐकल्या मी पार सुन्न झालो. माझे पायच लटपटले आणि मला काय करावं काही सुचेनासं झालं. त्यांच्या सांगण्यानुसार निलेश आणि रोहिणी या दोघांचा संसार अतिशय सुखाचा आणि आनंदी सुरू होता. हॉटेलचा धंदा एकदम जोरात चालल्यामुळे त्यांनी मंगळवेढा तालुक्यातच अजून 2 नवीन हॉटेल्स सुरू करण्याचं प्लॅनिंग सुद्धा केलं होतं. सासऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून अत्यंत भावूक होत सांगितलं की आमची सून लई जिद्दी आणि कष्टाळू होती हो. शेतात घाम गाळणारी आमची माणसं आम्ही. तिला मिळालेल्या या प्रसिद्धीचा आम्हाला लई अभिमान होता.
पण अचानक असं काय काळं मांजर आडवं गेलं हे आम्हालाच समजेना झालंय. सासऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगून जात होतं, पण त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट साफ होत होती की घरातल्या कोणालाही या टोकाच्या निर्णयाची साधी शंका सुद्धा आली नव्हती. सासऱ्यांच्या या मुलाखतीतून नेमकं काय समोर आलं आणि पोलिसांनी या प्रकरणाला एकदम वेगळीच कलाटणी का दिली? त्यांच्या शेवटच्या व्हिडिओत असं काय दिसलं ज्याने संशयाची सुई थेट त्यांच्यावरच फिरली? जसं जसा या केसचा अगदी बारकाईने तपास सुरू झाला तसं तसे रोहिणी यांच्या आयुष्यातील काही जुने संदर्भ आणि त्यांची पार्श्वभूमी समोर येऊ लागली, जी आजवर त्यांच्या चाहत्यांना किंवा सामान्य जनतेला अजिबात माहिती नव्हती. या तपासादरम्यान समोर आलेली सगळ्यात मोठी आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे निलेश पाराधे यांच्यासोबत झालेलं हे रोहिणी यांचं दुसरं लग्न होतं. पहिल्या लग्नातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी निलेशसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. पुण्यात काढलेला त्यांचा तो काळ, तिथून पुन्हा आपल्या मूळ गावी परतण्याचा प्रवास आणि एका नव्या व्यवसायाची उभी केलेली ही इमारत, या सगळ्या गोष्टींच्या मागे एखादा मोठा मानसिक छळ किंवा संघर्ष लपलेला होता का, याचा शोध आता पोलीस घेऊ लागलेत. लोकल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांच्या लग्नाच्या वेळी सुद्धा काही घरगुती आणि सामाजिक वाद रंगले होते, जे नंतर आपापसात सामोपचाराने मिटवण्यात आले होते. पण भूतकाळातील त्या जुन्या गोष्टी किंवा लोक काय म्हणतील हा मानसिक दबाव मनात कुठेतरी दाबला गेला होता का? पुण्यातून गावी आल्यावर व्यवसायाचा वाढलेला पसारा आणि नव्याने सुरू केलेल्या त्या 2 शाखांचं मॅनेजमेंट, पैशांची सगळी गणितं जुळवणे, यामुळे या जोडप्याची मोठी दमछाक होत होती. वाढत्या धंद्यामुळे आणि पैशांच्या तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये मानसिक ताणतणाव वाढल्याची जोरदार चर्चा गावातील लोकांमध्ये सुरू होती. त्यांच्या मागच्या आयुष्यातील हे धक्कादायक संदर्भ आणि सध्या डोक्यावर असलेला हा पैशांचा ताण, या सर्व गोष्टींनी मिळून रोहिणी यांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकवून टाकलं होतं का? या बाजूने सुरू असलेला पोलिसांचा तपास आता चांगलाच चक्रावून सोडणारा ठरत होता. पोलिसांनी नेमकं याचं शेवटचं कारण काय सांगितलं? शेवटच्या व्हिडिओत असं काही गुपित दिसलं का ज्याने या केसचं सत्यच पूर्णपणे बदलून टाकलं? मंगळवेढा पोलिसांनी या प्रकरणाची सूत्रे हाती घेताच सर्वप्रथम घटना घडलेल्या जागेची कायदेशीर पाहणी केली. ठाणे अंमलदार दत्तात्रय बोरीगिट्टे यांनी जाहीर केलेल्या अधिकृत विधानानुसार 26 मेच्या उत्तरार्धात साधारण 2च्या सुमारास निलेश व रोहिणी रोजच्यासारखेच स्वतःच्या उपाहारगृहात उपस्थित होते. त्याचवेळी एका अनाकलनीय मुद्द्यावरून त्या पतीपत्नीमध्ये खटके उडाले. काही काळ चाललेल्या या शाब्दिक चकमकीनंतर रोहिणी संतप्त होऊन थेट हॉटेलच्या स्वयंपाकघराकडे निघून गेल्या. निलेशला वाटले की हा नेहमीप्रमाणेच एखादा किरकोळ रुसवा फुगवा असावा, त्यामुळे त्याने फारसे लक्ष न देता बाहेर बाकावर बसून फोन हाताळणे पसंत केले. मात्र खूप वेळ उलटूनही आतून कोणतीही हालचाल अथवा कसलाच सुगावा न लागल्याने घाबरलेल्या निलेशने स्वयंपाकघराच्या दिशेने पावले टाकत आवाज देण्यास सुरुवात केली. आतून कसलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याने जेव्हा खिडकीच्या फटीतून आत नजर टाकली तेव्हा समोरचे विदारक चित्र पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तात्काळ परिसरातील नागरिकांना गोळा करून मुख्य दरवाजा निष्प्रभ केला आणि रोहिणी यांना उपचारासाठी अकलूज येथील शासकीय वैद्यकीय केंद्रात दाखल केली. पोलीस खात्याने आता निलेशची साक्ष नोंदवून घेतली असून सुरुवातीच्या तपासात कौटुंबिक मतभेद आणि मानसिक अस्वस्थता याच बाबी या भीषण दुर्घटनेला कारणीभूत असाव्यात असा कयास बांधला आहे. दुसरीकडे सोशल मीडियावरील युजर्सनी रोहिणी यांनी अवघ्या 48 तासांपूर्वी पोस्ट केलेल्या त्या व्हिडिओचे सूक्ष्म विश्लेषण करण्यास प्रारंभ केला आहे. या क्लिपला 26 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओत त्या दररोजच्या सारख्याच मुखावर आनंद ठेवून चहा तयार करताना आढळत असल्या तरी त्यांच्या नयनांमध्ये एक वेगळीच सुन्नता आणि अथांग वेदना दडलेली होती, असा त्यांच्या अनेक प्रेक्षकांचा ठाम दावा आहे. काही जणांच्या मते तो व्हिडिओ म्हणजे त्यांनी समाजाला दिलेला अखेरचा संकेत तर नव्हता ना, अशी भीती देखील वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्यांचे दूरध्वनी रेकॉर्ड्स आणि संभाषण तपशील स्वतःच्या निगराणीत घेतले असून सर्व शक्यतांची कसून तपासणी केली जात आहे. जरी सुरुवातीला धंद्यातील मंदी किंवा गृहकलह अशा भिन्न शंका उपस्थित केल्या जात होत्या, तरी खात्याच्या प्राथमिक निष्कर्षानुसार त्या दिवशी उद्भवलेला तो तात्कालिक वाद आणि त्यातून निर्माण झालेली प्रचंड मानसिक तगमग हेच या प्रकरणाचे खरे मूळ म्हणून पुढे येत आहे. एका अत्यंत गुणवान, कष्टाळू आणि संपूर्ण राज्याला आपल्या अस्सल प्रांतिक अंदाजाने भुरळ पाडणाऱ्या कलाकाराचा असा अकाली निरोप घेणे खरोखरच मन सुन्न करणारे आहे.
वरवर दिसणारे हे झगमगते जग आणि त्यामागे दडलेले हे दाहक सत्य, यामध्ये किती अथांग अंतर असू शकते, हेच या संपूर्ण घटनेने पुनश्च एकदा जगासमोर आणले आहे. तर मित्रांनो, ही होती या प्रकरणाची आत्तापर्यंत समोर आलेली संपूर्ण माहिती. पण एक महत्त्वाचा आणि जबाबदार पत्रकार म्हणून, तसेच तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला या ठिकाणी काही गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगाव्याशा वाटतात. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. एखादी घटना घडली की वेगवेगळ्या चर्चांना, सिद्धांतांना आणि अफवांना उधाण येतं. कोणी काही तर्क लावायला सुरुवात करतं. पण पोलिसांनी जो प्राथमिक निष्कर्ष काढला आहे तो त्यांनी त्यांच्या चौकशीच्या आधारे मांडला आहे. आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती तुमच्यासमोर ठेवली आहे ती केवळ मीडिया रिपोर्ट्स आणि पोलिसांच्या प्राथमिक विधानांवर आधारित आहे. आम्ही यापैकी कोणत्याही गोष्टीच्या वैयक्तिकरित्या पुष्टी करत नाही आणि कोणावरही कोणताही आरोप किंवा शिक्कामोर्तब करत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरील तो शेवटचा व्हिडिओ पाहून लोकांनी जे तर्क लावले आहेत किंवा गावामधल्या ज्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत त्या केवळ आणि केवळ शक्यता आहेत. हा फक्त एक अंदाज आहे मित्रांनो, कारण मानवी मन हे खूप गुंतागुंतीचं असतं. वरून हसणारा माणूस आतून किती मोठ्या संकटांशी किंवा मानसिक तणावाशी लढत असतो हे त्यालाच ठाऊक असतं. त्यामुळे केवळ एक व्हिडिओवरून किंवा काही लोकांच्या बोलण्यावरून आपण कोणत्याही अंतिम निष्कर्षावर पोहोचू शकत नाही. सत्य काय आहे हे पूर्ण तपासानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून समोर येईलच आणि तोच निर्णय अंतिम असेल. वरवर झगमगती दिसणारी सोशल मीडियाची दुनिया आतून किती पोकळ असू शकतं याचं एक विदारक उदाहरण आहे. आज आपण रील स्टार्सचं आयुष्य पाहतो, त्यांचे लाखो व्ह्यूज पाहतो, त्यांची हॉटेल्स, त्यांचा थाटमाट पाहतो आणि आपल्याला वाटतं की याचं आयुष्य किती सुखी आहे. पण मित्रांनो, पडद्यामागचं सत्य नेहमी वेगळंच असतं. पैसा, प्रसिद्धी आणि यश असूनही जर मनाला शांतता नसेल तर माणसाची कशी कोंडी होते या घटनेतून दिसून येतं. पण या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? कारण आज सोशल मीडिया युजर्स केवळ प्रेक्षक राहिलेले नाही, तर ते प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करणार. रोहिणी यांचा तो 48 तासांपूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का? तुम्हाला खरोखरच त्यांच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यांमध्ये तसा काही ताण जाणवला होता का? की हा केवळ लोकांचा पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे? घरामध्ये कोणालाही शंका न येणे आणि अचानक असा टोकाचा निर्णय घेतला जाणे यामागे खरोखरच त्या दिवशी झालेला तो तात्कालिक वाद कारणीभूत असेल, की यामागे धंद्याचा आणि पैशांचा वाढलेला मानसिक ताण असेल? तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण घटनेमागे नेमकं काय कारण असावं? हा केवळ एक कौटुंबिक कलह आहे की त्यामागे काही वेगळंच गुपित दडलंय? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंट्स मी स्वतः वाचणार आहे. जाता जाता एवढंच म्हणेन, आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात होतात. व्यवसाय असो, कुटुंब असो वा पैशाचे जमते, कोणतीही समस्या आपल्या आयुष्यापेक्षा मोठी असू शकत नाही. जर कधी मानसिक ताण जाणवला तर आपल्या जवळच्या माणसांशी हक्काने बोला, मन मोकळं करा. पण असं टोकाचं पाऊल कधीही उचलू नका. आज एका अत्यंत कष्टाळू आणि गुणी कलाकाराने आपल्यातून एक्झिट घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळते. आम्ही आमच्या संपूर्ण चॅनलच्या वतीने रोहिणी पाराध्ये यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्बुद्धी देव आणि त्यांच्या परिवाराला या कठीण काळातून सावरण्याची ताकद देव हीच प्रार्थना. तपासामध्ये पुढे जे काही अधिकृत अपडेट्स येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.